नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एक नाट्यमय वळण येत आहे. राज्यातील 267 नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत महायुतीतील अंतर्गत तणाव शिगेला पोचला आहे. शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता आता उघडपणे चव्हाट्यावर येत असून काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते पुन्हा मातोश्रीकडे नजर वळवताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात घरवापसीची मोठी लाट सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. आयुष्यभर ज्यांनी विरोधात विरोध केले ते आज एकत्र येऊ शकतात. आम्ही तर एका घरातले आहोत. जर मग आमच्या एका घरातल्या परत काय जुळणार असेल तर त्यामध्ये अडचण काय आहे, असे वक्तव्य करत मंत्री भरत गोगावले यांनी या चर्चांना आणखी हवा दिली आहे. हे वक्तव्य केवळ एका नेत्याचे मत नसून संपूर्ण शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. आता या तणावाचे रूपांतर उघड संघर्षात होताना दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही ठिकाणी भाजपा आणि शिंदे सेना यांच्यात थेट लढत होत असून यामुळे युतीतील अविश्वास वाढला आहे. उदाहरणार्थ महाड नगरपालिका निवडणुकीत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाने वातावरण तापले. या वादात पिस्तूल दाखवल्याचा आरोप होऊन विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर भरत गोगावले यांनी जाहीरपणे सांगितले की आमचे मातोश्रीशी संबंध कायम आहेत. हे वक्तव्य शिंदे गटातील नाराजीला उघडपणे व्यक्त करणारे आहे आणि ते ठाकरे गटाकडे परतण्याच्या चर्चांना बळ देत आहे. कोकणातही परिस्थिती काही वेगळी नाही. आमदार निलेश राणे यांनी भाजपा नेत्यांवर संशयास्पद रोकड प्रकरणी गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रारी दिल्या. मात्र त्यांच्यावरच उलट गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महायुतीतील परस्पर अविश्वास आणखी वाढला आहे. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात झालेले गुन्हे आणि छापे पाहता टार्गेट आम्हालाच केले जात आहे अशी भावना शिंदे गटात पसरत आहे. भाजपाकडून देण्यात येणारा 100%चा नारा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आक्रमक नेतृत्व आणि अजित पवार गटाला मिळणारे प्राधान्य यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता अधिक गडद होत चालली आहे. गेल्या 2 दिवसात शिंदे गटातील 2 महत्त्वाचे नेते यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मातोश्रीचे दरवाजे पुन्हा खुले झाल्याचा संदेश स्पष्टपणे दिला गेला आहे. ठाण्यातील शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विभागातील उपविभाग प्रमुख आबा मोरे आणि नवी मुंबईचे सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी ठाकरे गटाची वाट धरली. या प्रवेशामुळे शिंदे गटात स्पष्ट बेचैनी निर्माण झाली आहे. ठाणे आणि नवी मुंबई हे शिंदे गटाचे मजबूत क्षेत्र मानले जातात, तरीही येथील नेते आणि कार्यकर्ते परत ठाकरे गटाकडे वळत असल्याने शिंदे गटाच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. या घरवापसीच्या चर्चा केवळ ठाणे नवी मुंबई पुरत्या मर्यादित नाहीत. राज्यभरातील शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा मातोश्रीकडे परतू लागले आहेत. कणकवली ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र आघाडीच्या माध्यमातून लढल्याने नवीन समीकरणांची कुजबूज सुरू झाली आहे. हे समीकरण कसे घडतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटात गेलेले अनेक नेते आता ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आगामी महिन्यात राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमधील आरोप प्रत्यारोप आणि गुन्हे दाखल होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी भाजप आणि शिंदेसेना समोरासमोर उभे राहिल्याने युतीतील ताण स्पष्टपणे जाणवतो आहे. महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे. सध्याची परिस्थिती ही केवळ ट्रेलर असल्याचं चित्र अनेक जाणकार रंगवित आहेत. पूर्ण पिक्चर कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की शिवसेनेच्या 2 गटातील वैमनस्य आता कमी होताना दिसत आहे. शिंदे गटातील नेते ठाकरे गटाकडे परतत असल्याने शिवसेनेची एकी पुन्हा साधली जाईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र भाजपा आणि अजित पवार गटातील संबंध कसे राहतात यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे. राज्यातील राजकारण नेहमीच अनपेक्षित वळणे घेत असते आणि सध्याची परिस्थिती याचं आणखी एक उदाहरण आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गटातील अस्वस्थता ही महायुतीतील असमतोलामुळे आहे. भाजपाकडून मिळणारा दबाव आणि अजित पवार गटाला मिळणारे प्राधान्य यामुळे शिंदे सेनेचे नेते अस्वस्थ आहेत. ठाकरे गटाने मातोश्रीचे दरवाजे खुले ठेवल्याने घरवापसीची प्रक्रिया वेग घेत आहे. येत्या काळात मोठ्या नेत्यांचे पक्षांतराच्या बातम्या येऊ शकतात. मात्र हे सगळे घडत असताना महायुती सरकार टिकेल का, हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील ही नवे अध्याय कसे उलगडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, पण सध्या तरी महायुतीतील तणाव आणि घरवापसीची चर्चा राजकीय वातावरण गरम करत आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं, महायुती टिकेल का? तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.